चला, आज माझी फेवरेट रेसिपी तयार करूया. तुमची ही फेवरेट आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. त्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे, छान मॅश करायचे. त्यानंतर यामध्ये सगळ्या तुमच्या घरात भाज्या असेल त्या घालायच्या आहेत. तर मी इथे ब्रोकोली घातलेली आहे, उकडलेले स्वीट कॉर्न आणि मटार घातले, शिमला मिरची, गाजर हे सगळं बारीक चिरून घातलेलं आहे, कोथिंबीर, कांदा, आलं घातलं, मीठ, हळद, धणे पावडर 1 चमचा, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, काळी मिरी पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. या सगळ्यांचं प्रमाण किंवा ही पूर्ण रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. जर ती नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. त्यानंतर भिजवलेले पोहे यामध्ये घातले, छान मिक्स केलं आणि याचे कटलेट्स तयार केले. शेप तुम्ही तुमच्या आवडीचा देऊ शकता. मी इथे गोल तयार केलेला आहे. त्यानंतर मैदा, पाणी आणि थोडंसं मीठ घालून अशी थोडीशी थिकशी स्लरी तयार करून घेतली. यामध्ये हे बुडवायचं आणि इथे मी शेवई घेतलेली आहे कोट करण्यासाठी. याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम किंवा कॉर्नफ्लेक्स वगैरे घेऊ शकता आणि छान असं कोट करायचं. एक 10 मिनिटं याला रेस्ट द्यायची आणि नंतर याला फ्राय करून घ्यायचं.